संभाजीनगरहून आलो आहे, पण मी शिकायला पुण्यात असतो. तर पुण्यात माझी स्वप्नील कांबळे, जो स्वप्नील दादा म्हणतो मी त्याला, त्याची ओळख झाली. आणि रोहिणी पब्लिकेशनची पण माझी तेव्हाच ओळख झाली. तर कविता घेतो मी. कवितेला नाव असं काही नाही आहे, कारण की कवितेला जर मी नाव देत बसलो तर मी असा कवी नाही. कवितेला तुम्ही नाव द्या जर तुम्हाला आवडली तर. पहिली कविता आहे पत्रास कारण. तर कविता जरा सिनोर. काल रात्री झोपताना आईने डोक्यावरून हात फिरवला. काल रात्री झोपताना आईने डोक्यावरून हात फिरवला. नंतर सकाळी उठून पाहिलं तर आई उशाशी नव्हती. अंगणात गेलो तर आई तुळशीला प्रदक्षिणा घालत होती, जणू रखुमायचो. तितक्यात मला जाग आले. मी धावत गॅलरीमध्ये गेलो. पाहिलं तर पुढे पक्ष्यांचा किलबिलाट होता. सूर्याची किरणे गॅलरीमध्ये छान पसरली होती, पण आईची माया नव्हती. तिथे ती अंततः घरीच होती. म्हणून लगेच कागद पेन हातात घेतला आणि लिहायला लागलो पत्रास कारण. आपल्याला जेव्हा प्रेम होतं ना, तेव्हा आपण नभाशी, ताऱ्यांशी किंवा चंद्राशी बोलत बसतो. तर अशीच एक लिहिली होती की नभातल्या एका ताऱ्याने संवाद साधला माझ्याशी. नभातल्या एका ताऱ्याने संवाद साधला माझ्याशी. प्रश्न केला प्रीत प्रेम स्पंदन या विषयावर. प्रश्न केला प्रीत प्रेम स्पंदन या विषयावरील. उत्तर होते माझे त्यावरी. मुखी तिचे नाव पुढे माझी स्वाक्षरी. मुखी तिचे नाव. त्यानंतर काल तिला पाहता नयन चिंब भिजले माझे. काल तिला पाहता नयन चिंब भिजले माझे. ती वेडी चंद्रकोर आकार टिकली लावून आली. म्हंटल मी तिला तुला फोटोत बंदिस्त आणि आयुष्यात मुक्त ठेवायला आवडेल मला. तुला फोटोत बंदिस्त आणि आयुष्यात मुक्त ठेवायला आवडेल मला. त्यावर भालावरची केसांची बट बाजूला घे. बाल म्हणजे काय? त्यावर भालावरची केसांची बट बाजूला घे आणि माझा हात हातात घे. या धुंद सांसमयी आणि डोळ्यात असं तिचं चित्र. अनुभव मी होतो उभा समुद्रकाठी. लाटा मागून लाट येत गेली. मी तिथेच उभा स्तब्ध असा. तुझ्या आसवांच्या आठवणींना उजाळा देत. मावळत्या सूर्याला पाहत तुझं चित्र डोळ्यात साठवून बसलोय. तसाच तुझ्या येण्याची वाट पाहत. कारण त्या दिवशीचा तुझा नकार अजूनही नव्याने अनुभवतो मी रोज. एक अजून घेतो. नाव तुझे ओठांवरी वसे. एवढे कसे नाव सुंदर तुझे सखे. मंत्र उच्चारासम बोल तुझे. तुझ्या पुढे माझे उच्चार काढू तरी कसे. जितका सुंदर कुलाचाराच्या स्वयंपाकाचा सुगंध असे तितकाच तुझा साज शृंगार असे. अत्तराचा गंध झाला दरवळे. तोची मोगरा गंध गजरा तुझ्या केसात शोभे. तुला पाहण्या मोह नावरे. माझी या प्रियाला प्रीतनाकडे. आता संपवतो ही शेवटची एक छोटीच चालू आहे बस. कविता जगते शब्दांवरती. या कवीचे प्राण जावे मंचावरती.